Good afternoon, everybody, students. In the previous lecture, we have already studied types of the novel and history of English novel. In introduction, in this write-up, the origin of the novel, its progress, and its authors, different type of novels, and the various elements of novel have been discussed in brief previous questions. Then the next novel 4.2 To Serve with Love, and this novel is written by Eustace Edward Ricardo as Braithwaite 1912 to 2016. आता आपण पहिली हिस्ट्री ऑफ नॉवेल पाहिलेली आहे. आपण दुसरी नॉवेल पाहणार आहोत आणि दुसऱ्या नॉवेलचे जे नॉवेलिस्ट आहेत त्यांचं आपण पिक्चर आणि त्यांची ॲज पर्सनॅलिटी वी सी इन दिस पिक्चर. ही इज नोन ॲज E.R. Braithwaite was a Guyanese born as a Guinean born British American novelist and writer, teacher and diplomat, and best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. म्हणजे त्यांनी स्वतःच्या आता आपण त्यांच्या सुद्धा पिक्चरवरून पाहू शकतो ते सुद्धा ब्लॅक पीपलमध्येच मोडतात. पण त्यांनी जे वर्क घेतलेलं आहे, जे वर्क लिहिलेलं आहे, कादंबरीद्वारे सांगितलेलं आहे आपल्याला की ते काय होते. ही वॉज बॉर्न ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट. ते ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. ही इज ऑल्सो नोन ॲज रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट अँड बेस्ट नोन स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स. त्याच्या ज्या सोशल कंडिशन, सामाजिक स्थितीबद्दल सांगणाऱ्या ज्या स्टोरीज आहेत आणि रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. हिज रायटिंग he was the author of one of the famous 1959 autobiographical novels To Serve with Love. आपण ऑटोबायोग्राफिकल नॉवेल हा सुद्धा प्रकार आपण टाईप्स पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये द इफेक्ट ऑफ एलिमेंट्स ऑफ डिपिक्टेड द पिक्चर इन द लाईफ ऑफ ऑथर. त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे ऑथरचे जीवन आहे, जीवनचरित्र त्या ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेलद्वारे सांगितलं जातं. त्याचप्रमाणे त्याची जी नॉवेल आहे टू सर्व विथ लव ही त्यांनी सांगितलेली आहे. ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होम कमिंग अबाउट हिज टूर of Africa, A Choice of Straws, a novel set in London, and Reluctant Neighbors, a memoir and treatise about racism. And Braithwaite's numerous writing primarily deal with difficulties of being an educated black man. So he says about his writing primarily deal with difficulties of being an educated black man. एखादा एज्युकेटेड जो ब्लॅक मॅन आहे त्याचे जे डिफिकल्टीज असतात, मग ते एज्युकेशन घेताना किंवा वेगवेगळे प्रकारचे सोशल वर्कर ॲज अ ब्लॅक टीचर और सिम्पली ह्युमन बीइंग हू फाउंड हिमसेल्फ इन सेट ऑफ इनह्युमन सर्कमस्टन्सेस. आपण अशा प्रकारे अजून एखादं पुस्तक वाचू शकतो, जॉर्ज वॉशिंग्टन. बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहू शकतो. एक होता कारवर, मराठीमध्ये एक कादंबरी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक उल्लेख आहे कशा प्रकारे त्यांनी वॉशिंग्टनने कशा प्रकारे त्यांनी जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी डिफिकल्टीज झेलल्यात आणि त्यांना ते सामोरे गेले, प्रत्येक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केल्या. जरी त्यांची परिस्थिती दयनीय होती, त्यांना शिकण्यासाठी, एज्युकेशन घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी आर्थिक मदत कुणीही केली नाही, पण ज्यांनी केली त्यांची ती परतफेड कशा प्रकारे केली ती आपण त्या नॉव्हेलद्वारे, म्हणजे स्टुडंट्ससाठी एक होता कारभार जी कादंबरी आहे ती प्रसिद्ध आहे. बघा त्याच्यातून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये यशस्वी बनण्यासाठी होतात. To Serve with Love is an autobiographical novel.
बघा, टू सर्व विथ लव इज अन autobiographical novel and the narrator is an engineer, but to make both ends meet he accepts the job of a teacher in rough London East End School. So this novel is an autobiographical novel. बघा, and आता प्रत्येक नॉव्हेल अभ्यासताना किंवा आपण ज्यावेळेस एखाद्या क्वेश्चनचा आन्सर लिहितो त्यावेळेस आर्टिकल्स, ग्रामरसुद्धा पहा. कारण का, जर ग्रॅमॅटिकली सेंटेन्सेस रॉंग असतील तर त्याचे मार्क्स जे आहेत ते कमी केले जातात. त्यामुळे जे आर्टिकल्स किंवा एखादं सेंटेन्स असेल ते प्रॉपर नसेल तर स्पॉट द एरर्स. द नॅरेटर इज an engineer, but to make both ends meet he accepts the job of teacher in rough London. आता बऱ्याचदा आपल्याला ज्या गोष्टी भविष्यामध्ये करायच्या असतात त्या गोष्टीचा सहवास न लाभता आपल्याला दुसरा मार्ग निवडावा लागतो. मग त्या आर्थिक दृष्टिकोनातून असेल. आता इंजिनियर होण्यासाठी पैसा हा भक्कम असावा लागतो. ज्ञान तर असावं लागतंच, पण पैसासुद्धा त्याच्यासाठी भक्कम असावा लागतो. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर अँड द स्कूल बघा, द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर अँड स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स ऑफ देअर बिहेवियर ॲट द बिगिनिंग. The narrator is ridiculed and bullied by the student, but later his calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. So in this novel we see about the narrator, about the writer or novelist. At the beginning narrator is ridiculed and bullied by the student. आता सुरुवातीला जे होते ते स्टुडंट्स काय करत होते, त्यांची हास्यास्पद म्हणजेच काय की त्यांची टर्क उडवायचे, त्यांच्याबद्दल वेगवेगळी वाक्य वापरायची. बट लॅटर हिज पेशन्स अँड डिझायर्स, पण नंतर त्यांचे पेशन्स आणि त्यांचे डिझायर, त्यांची इच्छाशक्ती आणि सहनशीलता पाहिल्यानंतर ते कशामध्ये रिस्पेक्ट, त्याच विद्यार्थ्यांनी ज्यांनी त्यांची चेष्टा केली त्याच विद्यार्थ्याकडून त्यांना नंतर काय भेटलं, रिस्पेक्ट भेटला. मग याचा उदाहरण आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा घेऊ शकतो की आपण विद्यार्थी म्हणून आपण टीचर लोकांचं रिस्पेक्ट करतो, स्तुती करतो का, त्यांच्याबद्दल वाक्यप्रचार वेगवेगळे केले जातात. हे एक्झाम्पलसुद्धा आपण इथून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये गांधीजींचं उदाहरणसुद्धा पाहिलं होतं की आपण त्यांना ब्लॅक म्हणून हिणवण्यात आलं आणि तेव्हापासून त्यांचं जे जीवन कार्य आहे त्यांनी कशाप्रकारे व्यतीत केलं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आणि गांधीजींच्यामध्ये सुद्धा सहनशीलता, पेशन्स अँड काय होतं, डिझायर्स होते. त्यामुळेच ते काय झाले, सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. अँड द गिवन एक्स्ट्रॅक्ट कवर्स द half of reports of the student and conceal the behavior of the narrator, so earn him their respect. In this novel we see already about major character and minor character. आता मी सांगितलेलं आहे मेजर कॅरेक्टर जे आहेत, जे नॉवेलिस्ट असतात ते त्याला काय देतात, रेफरन्स देतात. कारण का, पूर्ण नॉव्हेल जे असते ते मेजर कॅरेक्टरच्या राऊंड असते. बट मायनर कॅरेक्टर इज नॉट इम्पॉर्टंट दॅन मेजर कॅरेक्टर. पण त्याला काय करत असतात, ते ॲज अवलंबून असतात, त्याच्यावरती डिपेंडेंट असतात मेजर कॅरेक्टरवरती मायनर कॅरेक्टर. बघा, एक्झाम्पल्स आपण सांगितले जातात त्याच्यामध्ये. इन दिस एक्स्ट्रॅक्ट द नॅरेटर रिकी ॲज ब्रदर दे टेल्स अबाउट हाफ अर्ली नॅरेटर रिपोर्ट ऑफ द स्टुडंट कॉन्सिल ड्युरिंग व्हिच स्टुडंट्स रिझॉल्ट. आता मेजर कॅरेक्टर कुठली आहेत, रिकी ब्रेथवेट नॅरेटर, गिलिन ब्लँकार्ड, मिसेस दॅले इव्हान्स, डेनहाम, पामेला डेअर अँड मिस्टर फ्लोरिन. मेजर कॅरेक्टर झाले हे सगळे. आता मायनर कॅरेक्टर बघूया. बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, क्लेंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमॅन, मोयरा जोसेफ, पामर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॅरेन्स सील्स, जेस बेलमॉन्ट, बकली अँड जोसी डॉज, पॅट्रिक फर्नमॅन, टीच जॅक्सन, मोनिका पेज, बार्बेरा पेग अँड पॉटर्स, सॅपिओनो अँड थियो वॉटसन. This
कॅरेक्टर्स ऑर वी कॉल्ड ॲज अ ॲक्टर. आता कॅरेक्टर आणि हे ॲक्टर, हे कॅरेक्टर जे आहेत ते आपल्याला लवकर किंवा ती नॉवेल समजण्यासाठी अवघड का जाते, कारण का जी नावं असतात ती डिफरंट असतात, आपल्या इंडियासारखी नसतात. फॉर एक्झाम्पल वी कॉल्ड ॲज रमेश सुरेश किंवा सीता गीता, अशा प्रकारची नावं त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात का इंग्लिश रायटरमध्ये नॉवेलिस्टमध्ये नाही, त्यामुळं आपल्याला अवघड जातात, आपण ती कधी ऐकलेली नसतात. आणि प्रोनन्सिएशन सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस प्रोनन्सिएशन करतो, आपण उच्चार करत असतो, त्यावेळेस आपल्याला ते उच्चारासाठी सुद्धा काय होत असतात, अवघड जात असतात. समरी ऑफ द नॉवेल, बघा समरी ऑफ द नॉवेल इम्पॉर्टंट. आता समरी दिलेली असते, सिनॉप्सिस दिलेलं असतं. बघा ज्यावेळेस समरी तुमच्या ह्याच्यामध्ये दिलेली असते, आता सगळ्यात अगोदर समरी जी असते बघा, याच्याद्वारे समरी ऑफ द नॉवेल, पूर्ण नॉवेल तुम्हाला अभ्यासाला आहे का, नाही, समरी म्हणून इथं दिलेला आहे, सारांश दिलेला आहे आणि काही महत्त्वाचे इन्सिडेंट्स आहेत त्याच तुम्हाला अभ्यासाला आहेत. पण इथं समरी का दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला स्टोरी पूर्ण कळावी. आता आपण पहिल्याच लेक्चरमध्ये, इन प्रिवियस लेक्चर वी हॅव ऑलरेडी सी व्हॉट इज अ स्टोरी. बघा, नॉव्हेल इज अ स्टोरी, इट इज अ लाँग नरेशन फिक्शन. नॉव्हेल म्हणजेच काय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही डिफरंट नाही, ती एक स्टोरीज असते, पण ती कशी असते, लाँग नरेटिव्ह फिक्शनमध्ये असते, रिटर्न फॉर्ममध्ये दिलेली असते. आता आपल्याला जर समजा ती नॉव्हेल, ही नॉव्हेल जी आहे ते आपण मूव्हीद्वारे सुद्धा पाहू शकतो. बघा आता समरी जी आहे ते 5 मार्कासाठी आपल्याला नॉवेलमध्येच नाही, आता हे समजण्यासाठी समरी दिलेली आहे, पण आपल्याला अनसीन पॅसेजची समरी लिहायची असते. सगळ्यात अगोदर समरी ही संकल्पना आपण जाणून घेऊया. तर समरी याचा अर्थ सारांश लेखन असतो. आणि सारांश लेखन म्हणजे काय, की पूर्ण नॉव्हेल असते का, नाही, त्याचा महत्त्वाचा भाग हा सांगितला जातो. फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही सीन पाहिला किंवा एखादी स्टोरी पाहिली, ऐकली, तर तुम्ही सांगताना ती 3 तासामध्ये सांगता का, किंवा मूव्ही बघितली 3 तासामध्ये, आपण ती 3 तासामध्ये सांगतो का, समराईज इन 5 or 10 minutes. आपण समराईज किती मिनटामध्ये करतो, 5 किंवा 10 मिनटामध्ये करतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण समरी नॉवेलची सांगतो त्यावेळेस पूर्ण इन्सिडेंट घेतो का, नाही. टू सर्व विथ लव्ह इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. आता ही जी पोएम आहे, फिक्शन आहे, ते कशावरती अवलंबून आहे, द लाईफ ऑफ ऑथर, ऑथरच्या जीवनावरती अवलंबून आहे. ऑथर कोण आहे, E.R. ब्रेथवेट. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क ॲज अ इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. He served in the Royal British Air Force in the war. After the war, being a black person, he was unable to find employment. As a last resort, he applies in a school to become teacher, and surprisingly he is accepted at Greenslade School in London's East End and is set to teach the senior classes of the school. पहिल्यांदा त्याने इंजिनियरमध्ये हे केलं, पण नंतर त्याने बघा ॲट लास्ट रिझल्ट ही अप्लायज अ स्कूल. इन दिस एक्सट्रॅक्ट द नॅरेटर रिकी ब्रेथवेट tells us about half early report of the student and council during which the students resort to faculty and other students on what they have been studying thus far. It is an important and formal occasion and the narrator is anxious about the behavior of his class. जर आपण याच्याद्वारे एक्झाम्पल पाहू शकतो, तर प्रत्येक नॉवेल आहे तुम्हाला पॅसेज किंवा पोएमला जसे पॅसेज येतात किंवा पोएम येतात त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज येणार नाही, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात आणि तुम्ही तुमचं मत किंवा तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये ते लिहायचं आहे. While reading the novel, we have to understand that the time period in which the story take place is very important. ज्यावेळेस आपण नॉव्हेल वाचतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जे वेळ आहे ती खूप स्टोरीमध्ये महत्त्वाची आहे. का, ब्रेथवेट फाइंड्स दॅट इव्हन दो ही कन्सिडर हिमसेल्फ ब्रिटिश, हॅज सर्व्ड इन द रॉयल एअरफोर्स RAF and the English do not consider him to be one of them. पण त्यांना त्याच्यापैकी एक जागा दिली जाते का, नाही. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट इंग्लिश अँड कोलोनियलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. आता फरक हा केला जातो, आपण म्हणतो काळा किंवा गोरा याच्यामध्ये फरक हा केलाच जात होता त्यावेळेस. बघा, ब्रेथवेट ब्लॅक इंग्लिश फॉर एक्झाम्पल ॲज अ ब्रिटिश
सो हिअर आपण ह्याच्यामध्ये सुद्धा पाहिलेलं भांडवलशाहीच्या काळामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे बघा. तर लोक काय करायचे, जे ब्लॅक पीपल होते त्यांना ते काय करायचे, गुलाम म्हणून करून घ्यायचे. कारण का, तर ते ब्लॅक होते म्हणून. त्याचप्रमाणे बघा, ब्रेथवेट्स teaching position starts out roughly and is embarrassed time and again. He considers his student disrespectful, ill-mannered and misbehave, while his student consider him to be an arrogant outside, unfamiliar with the social environment in which they have grown up. बघा एक्झाम्पल बघा, ज्यावेळेस ते टीचिंग पोझिशनमध्ये असतात, ज्यावेळेस ते सुरुवात करतात शिकवण्याची, आता आम्हीसुद्धा सुरुवात करतो, तर त्यावेळेस ते पुढचे स्टुडंट्स आहेत ते काय करत असतात, डिसरिस्पेक्टफुल, त्या टीचर्सचा ते आदर करत नाहीत, त्यांना सन्मान देत नाहीत, ते योग्य त्याने मॅनर करत नाहीत, त्यांच्यावर मिसबिहेवियर करतात आणि त्यामुळे त्यांचं मन जे आहे ते दुखावलं जातं. पण दे अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. आणि त्यांनासुद्धा माहीत होतं की ते कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये, पर्यावरणामध्ये राहिलेले आहेत. त्याबरोबरच आता एखाद्या लहान मुलावरती संस्कार कुठले होतात, की ज्या वातावरणात तो लहानाचा मोठा होतो त्यावेळेचे वातावरणच त्याच्यावरती परिणाम होत असतात आणि त्यामुळे तो मिसबिहेव करत असतो. एका लेक्चरमध्ये एखादा शिक्षक त्या विद्यार्थ्याचं मन परिवर्तन करू शकेल का, तर हे शक्य आहे का, नाही. पण जर त्या विद्यार्थ्याने ठरवलं की आपलं मन परिवर्तन करायचं तर ते शक्य होऊ शकतं. द स्टुडंट्स हॅरॅस हिम फ्रॉम डे 1. तर स्टुडंटनी त्याला सुरुवात केली, हरॅस म्हणजे त्यांना त्रास देण्याची सुरुवात केली. अँड स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर. आणि मोठमोठ्याने ते डेस्कवरती वाजवायचे त्याचं लेक्चर चालू असताना. युजिंग फॉल लँग्वेजेस अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटंट. त्यांना वेगवेगळे लँग्वेज, आता वेगवेगळी भाषा म्हटल्यानंतर तुम्हाला कळली असेल, शिवाशाप वगैरे त्यांना द्यायचे. इव्हन द गर्ल स्टुडंट डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हरॅस ब्रेथवेट. आणि फक्त मुलंच नव्हती तर काही मुलीसुद्धा असतात बघा, आणि हे रियालिटी आहे. काही मुलीसुद्धा असतात की त्याच्यामध्ये साथ देत होत्या. कशाबद्दल, की त्यांना जे वाईट अपशब्द बोलण्याचं त्यासुद्धा रिस्पेक्ट देत नव्हत्या, डिसरिस्पेक्टफुल त्यांच्याशी वागायच्या, मिसबिहेवियर करायच्या, इल मॅनर असायचे त्यांचेसुद्धा. सो बोथ ऑफ रिस्पॉन्सिबल फॉर दिस एलिमेंट्स. अँड when he say about acting in students, so do not spare to harass Braithwaite. In a reaction to Braithwaite verbally scold the girl for acting in an unladylike manner and being unruly in the class. ते मोठ्याने ओरडतात एकदा आणि स्कोल्ड रागावतात मुलींना की अशा प्रकारे ते अनलेडीज जणू काही त्या मुलीच नाहीत, मॅनरसारखे वागतात आणि अनरुली इन द क्लास. वेन ही अंडरस्टँड दॅट हिज आउटबर्स्ट हॅज नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट अँड cooperation from the student, he changes his teaching and handling tactics and he decides. ज्यावेळेस त्याच्या लक्षात येईल आपल्याला कोणीही रिस्पेक्ट देत नाही, त्यावेळेस त्यापासून त्याने ठरवलं की बाबा रे आपण चेंजेस करायचे, टीचिंग जे आहे ते चेंजेस करायचे. अँड हँडलिंग टॅक्टिक्स अँड ही डिसाइड्स. आता त्याने डिसाइड्स काय केलं बघा, टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन. त्यांच्याबरोबर असं वागायचं जेणेकरून ते मोठे आहेत, ते रिस्पेक्टेबल पर्सन आहेत. हे रिक्वायर्स एव्हरी गर्ल टू बी रिफर टू मिस अँड दॅट ही स्टुडंट टू कॉल हिम सर. पण ते बघा ते काय म्हणायचे, रिक्वायर्स एव्हरी गर्ल टू बी रेफर्ड ॲज मिस. प्रत्येक गर्लला ते स्टुडंट्स म्हणून किंवा मुली म्हणून हाक मारायचे नाही तर मिस म्हणून हाक मारायचे. अँड दॅट ही स्टुडंट कॉल हिम. आणि ती मुली किंवा मुलं असतील ते म्हणायचे सर. ॲट फर्स्ट द स्टुडंट फाइंड द लेवल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. हाऊ एव्हर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक, कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन्स अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स वन अनादर. ज्यावेळेस त्याने स्वतःमध्येच बदल केला त्यावेळेस त्याला लक्षात आलं की काही चेंजेस आहेत ते झालेले आहेत, मग त्याच्या हायजीन्समध्ये असतील किंवा त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये असतील. अँड टुवर्ड्स वन अनादर, एकमेकाबद्दल जो रिस्पेक्ट आहे तो वेगळा निर्माण झालेला आहे. अँड दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. आणि हेच लक्षात येतं की कशाप्रकारे त्यांना ते सक्सेस भेटलं, तर कशामध्ये, ऑफ ब्रेथवेट हँडलिंग द स्टुडंट, कशाप्रकारे त्या मुलांना त्याने हाताळलं इज अमिकेबल वे टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर. ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स ऑन अँड एक्झर्शन्स
to museum, theaters, to everyone's surprise. So class culture exposure, that is also important. He on the fields of trips, excursions to the museum, theater, to everyone's surprise. Many of the students have never been, and a white female teacher as a Gullian Blanchard accompanies the class on these excursions, and this makes the beginning of friendship between Blanchard and Braithwaite. And similarly, Braithwaite's relationship with his student is tested many a time. बघा त्यावेळेस त्यांच्या ज्या फिमेल टीचर होत्या त्यांच्यासोबत गिलियन त्यांच्याबरोबर त्यांची फ्रेंडशिप निर्माण झाली आणि या फ्रेंडशिपची रूपांतर बघा रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट इज टेस्टेड मेनी अ टाइम. सो फ्रेंडशिप बिटवीन ब्लँकार्ड अँड ब्रेथवेट. ऑल्दो ही स्टुडंट फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम, ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. जरी त्यांच्या स्टुडंट्सने तिला फ्रिक्वेंटली नेहमी डिसअपॉइंटेड राहिले किंवा नेहमी त्रास दिला, ही लर्न्स टू फॉरगिव्ह हिम. ते हे शिकले की नेहमी त्यांना काय केले, त्यांना क्षमा दिली. द स्टुडंट कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅटर्निटी, इम्पॅथी अँड नॉलेज. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम. कशाबद्दल? तर देअर मॅच्युरिटी, एम्पॅथी, नॉलेज. एखाद्या व्यक्तीला आपण एवढं हिणवतो, एवढं वाईट शब्द बोलतो किंवा एवढा त्रास देतो, तरीसुद्धा तो व्यक्ती आपल्या मुखातून एकही शब्द आपल्या वाईटबद्दल बोलत नाही. तो नेहमी मॅच्युअर आहे, एम्पॅथी आहे आणि त्याला किती नॉलेज आहे. अनदर फेसेट ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट इट्स नरेटिव्ह लाईज इज द heavy history of colonialism, its dark consequences, mental, physical trauma that increases Braithwaite's hatred, for British. So story which is greatly effective is narrative lies. Narrative कथनात्मक संबंधी आणि हेवी स्टोरी हिस्ट्री ऑफ colonialism. So its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred for British. He constantly feels the prejudicial and effects of colonialism while living in England after World War II. This negative experience frequently shaped his thoughts and actions. आता शेप देतात, आकार देतात थॉट्सना आणि ॲक्शनना. कशा प्रकारे मिळतात आकार किंवा आपल्यामध्ये सुधारणा कशा प्रकारे होते की ज्यावेळेस आपल्या घरातले जे मोठे व्यक्ती असतात, एखादा मोठा पर्सन असेल किंवा आपले फ्रेंड्स असतील, त्याच्यामध्ये बदल झाला की आपल्यामध्ये सुद्धा सहसा बदल होत असतात. एक्झाम्पल पण आपण स्वतःचं घेऊ शकतो. आपल्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे बदल होतात, चेंजेस होतात. सर एक्झाम्पल स्वतःचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जसे आपण लहान असतो, मोठे होय पण तसेच असतो का? नाही. आपल्यामध्ये पण काही सुधारणा झालेल्या असतात. लहान मुलं असताना एखादा मूल खोडकर असेल तर तो मोठा झाल्यानंतर काय होतो, तो शांत होतो. म्हणजेच काय, त्यांच्या ह्याला शेप आहे, त्याच्यात थॉटला शेप बसलं किंवा ॲक्शनला बसले. ब्रेथवेट इज सरप्राईज अँड शॉक्ड बाय द कंडिशन इन विच दिस स्टुडंट्स लाईफ. आता लहानपणी आपण जे ॲक्शन करतो, तोंड वाकडे करणे, एक्झाम्पल बघा ना, तोंड वाकडे करणे, हिणवणे. आता मोठ्या झाल्यानंतर सुद्धा आपण त्या गोष्टी करतो का? सहसा नाही. कारण का? आपल्याला भीती कशाची असते? आपल्याला कोणतरी पाहिल, आपले ॲक्शन तर बघेल. सो कंडिशन इन विच दिस स्टुडंट्स लिव्ह. ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. आणि पूर्ण त्याचं टीचिंग जी लाईफ आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, टू सर्व विथ लव. बघा, सो द नरेटर नरेट्स इन दिस एक्सट्रॅक्ट Miss Joseph and Denham, both students Braithwaite's class, and are important official for the functions and progress of the student of his class. So next, this is the summary of novel. In this summary, after the presentation, a panel of teacher is chosen at a random to answer the many of the questions. ही summary आपल्याला फक्त समजून घ्यायची आहे ना. समजून घेतल्यानंतर प्रत्येक गोष्ट जी आहे ते लक्षात येईल. थीम ऑफ द नॉवेल. Theme of the novel. In this theme of the novel, we see student-teacher relationship and prejudice, racism are the major theme of the novel. आता theme of the novel, एखादा प्रश्न विचारला जातो बघा, theme of the novel. तर theme of the novel, प्रत्येक नॉवेलची थीम काय आहे हे तुम्ही नोट डाऊन करा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि
त्याच्यामध्ये अभ्यास करा, कारण पूर्ण नॉवेल एक्झामच्या वेळेस वाचणं ही चुकीची गोष्ट आहे. नॉवेल जी आहे तुम्ही आत्ता वेळ आहे तुम्हाला, तुम्ही आत्ता ती रेफर करू शकता, तुम्ही वाचू शकता. त्याचे स्वतःच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये तुम्ही स्वतःच्या नोट्स, युअर ऑन नोट्स मेकिंग इन युअर नोटबुक. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. when you are going to face your exam, last exam, then you realize that importance of your notes. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादी एक्झाम, लास्टची जी एक्झाम आहे देणार, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तुम्ही ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत नॉवेलच्या, थीम ऑफ द नॉवेल. आता थीम ऑफ द नॉवेल एवढं पूर्ण लिहायचं आहे का? नाही, पण त्याच्यामध्ये महत्त्वाच्या जे इन्सिडेंट दिलेले आहेत तुम्हाला कळण्यासाठी. तर याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, काय थीम ऑफ द नॉवेल आहे. स्टुडंट टीचर रिलेशनशिप and prejudice, racism are the major themes of the novel. E.R. Braithwaite's get a job of teacher is in a rather rough and notorious school, as he finds that the students belong to a background that is not suitable for learning their overall development and progress. He notices that students are in no mood to change their attitude and behavior. In summary, we have already seen about which type of behavior of the students with E.R. Braithwaite. He changes their attitudes and behaviors. So Braithwaite, with his novel and creative ideas, innovative techniques, and understanding the student's psychology, ultimately and physically tortured many times. So, though he was bullied, harassed mentally, physically, and tortured many times, he didn't lose his patience, continue and implementing his novels, ideas, techniques that helped him living a significant change in his students' lives. खरोखरच जीवनामध्ये संयम आणि सहनशीलता असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता राग येणं प्रत्येकाला स्वाभाविक आहे, तरीसुद्धा बघा E.R. ब्रेथवेट जे आहे त्यांना खरोखरच मानायला पाहिजे. ते कधीही त्यांचं पेशन्स, संयम आहे ते सोडत नाही. जरी त्या छोट्या स्टुडंट्सनी त्यांना बुलिट केलं, त्यांना हॅरॅसमेंट केली, त्यांची मेंटली असेल, फिजिकली असेल, टॉर्चर केलं, आणि ते एकदाच नाही अनेक वेळा. आपल्याला एखाद्यानं जरी काहीतरी बोललं तर आपल्याला किती राग येतो, असं वाटतं कधी त्याला जाऊन मारू, वाटतं की नाही. त्याप्रमाणे पण ते किती संयमशीलता आहे. ते टीचर्स आहेत तरीसुद्धा ते लहान मुलांच्याकडून, त्या स्टुडंट्सकडून त्यांना बुलिड होतं, ते हॅरॅसमेंट करतात, त्यांची ते मेंटली अँड फिजिकली टॉर्चर करतात. नाही, एकदा नाही, नेहमी करतात. बट ही डिडंट लूज हिज पेशन्स. पण तरीसुद्धा ते स्वतःच्या संयमशीलता, सहनशीलता सोडतात का? नाही. कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल्स, आयडियाज अँड टेक्निक्स दॅट. आणि ते कंटिन्यू इम्प्लिमेंटिंग करतात त्याची नॉव्हेलची, किंवा त्यांच्या आयडियाज असतील, त्यांचे टेक्निक असतील, दॅट हेल्प्ड हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईव्स. द रेसिझम prevalent in Great Britain during the mid-1940s, the time period during which To Serve with Love takes place, is of primary significance in the novel. आता प्रायमरी सिग्निफिकन्स ऑफ द नॉवेल का, तर टाईम कुठलं सांगितलेलं आहे, mid-1940 is of primary significance in the novel. The narrator cites repeated incidents in which he experiences the racism of white Britain, including encounters on the bus and job interviews at a Greenslade school, when he is searching for housing, at a restaurant with his girlfriend, and so on. So that is the most important significance in the novel and the narrative sides, when searching for housing, at a restaurant with his girl and friends, so on. So at the outset, Braithwaite is struck by the unexpectedness of such prejudice. So unexpectedness of such prejudice. He was brought up in British Ghana, and he viewed himself as a British citizen, but not as a black British citizen in a British colony. When he served Great Britain in the Royal Air Force, that gave him respect and esteem in the society, but the day he left the job, and he finds himself to be an outsider. बघा, ही नॉवेल समजण्यासाठी खरोखरच मी सांगते तुम्हाला, एक
व्ह्यू सांगते की एक होता कारवर तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुकमध्ये पाहू शकता आणि वाचू शकता. ती वाचा, तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडं सगळ्या डिफिकल्टीज असतील तरीसुद्धा आपल्याकडे सगळ्या मोमेंट आहेत. आपल्याला अभ्यास करण्यासाठी, एज्युकेशन घेण्यासाठी आपल्या घरचे जे असतात ते तर मदत करतात, पण आपल्याला प्रत्येक गोष्टीचा पुरवठासुद्धा ते करत असतात. मग त्यामध्ये बुकपासून पैसे, आर्थिक संपत्ती असेल किंवा बुक्स असतील, नोटबुक असेल, कुठलीही गरज असेल, जनरल असतील, आपल्याला सगळ्या गोष्टी त्या पुरवण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा आपण त्या गोष्टीबद्दल एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट घेत नाही. पण जॉर्ज वॉशिंग्टनची जी उदाहरणं आहेत त्यामुळे आपल्याला एक स्पिरिच्युअल इव्हेंट मिळते आणि त्याच्यानुसार एक आपल्याला प्रेरणासुद्धा त्याच्यातून भेटू शकते, इन्स्पायरेशन मिळतं. अँड दॅट्स विल बी मेक युअर लाईफ इज मोर अँड मोर रिस्पेक्टफुल अँड व्हेरी एन्जॉयबल मुवमेंट. म्हणजेच काय, आपण प्रत्येक जे वाचत असतो ते फक्त अभ्यासाला आहे, एक्झामला आहे असं करून वाचू नका. तो अभ्यासताना नेहमी त्याच्यावरती ते मला करायचं आहे म्हणून न करू नका, तर माझ्यासाठी ते आहे, त्याच्यासाठी मी आहे का नाही म्हणून नेहमी करताना प्रत्येक क्षण जो आहे तो आनंदाने अनुभवा. आणि नॉवेल्स वाचताना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आनंद शोधा, जेणेकरून तुमचे जे रोजचे जीवन आहे ते तुमच्या लक्षात येईल. कारण का, ह्याच इन्सिडेंट आपण जो असतो तो अभ्यास करत असतो आणि ह्या इन्सिडेंट तुमच्याबरोबरच सुद्धा झालेले आहेत हे मी तुम्हाला सांगते. सो ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब्स इंटरव्ह्यूज वेअर ही इज इन्फॉर्म्ड दॅट जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड ऑर ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट. So this heightens Braithwaite's sense of betrayal for the British, and interestingly, he never lashes out physically, and only rarely does he so verbally. आता डिग्री असून सुद्धा फायदा नाही. आपण आजच्या जगामध्ये पाहू शकतो, डिग्री जरी असली तरी काय महत्त्वाचं आहे, आर्थिकदृष्ट्यासुद्धा प्रबळ, म्हणजे आर्थिकदृष्ट्यासुद्धा आपल्याकडं सगळ्या गोष्टी पाहिजेत. फक्त डिग्री भेटली चालेल का, नाही. ही एक्झिबिट पेशंट बिकॉज इंड्युरन्स ॲट टाइम्स अँड ॲट अदर्स ही डिस्क्राइब्स द वे द रेज इनसाइड हिम इज ट्रान्सफरिंग into hatred so strong that he desires to hurt those who treat with him unfairly. As a result of such experiences, Braithwaite finds the students of the Green Slade and School to be a bit notorious and rough in behavior, but with proper care and treatment, and all students would surely achieve success and desires goals in their lives. तर बघा, 2 points here we have complete. One is summary of the novel and second is theme of the novel. आपण 2 पॉईंट जे आहे ते एका लेक्चरमध्ये कवर केलेलं आहे. समरी ऑफ द नॉवेल, व्हॉट इज द समरी ऑफ द नॉवेल अँड थीम ऑफ द नॉवेल. तर दोन्ही ज्या संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत, तर त्या आपल्याला क्लिअर झाल्याच असतील. आणि नेक्स्ट आहे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अँड नंतर चॅप्टर 17. बघा चॅप्टर किती आहेत, 17. तर 17 चॅप्टर तुम्हाला आता आहे. म्हणजे पूर्ण सगळी नॉव्हेल तुम्हाला अभ्यासाला आहे का, नाही. मग काही इन्सिडेंट आहेत थीम ऑफ नॉव्हेल. तर थीम ऑफ नॉव्हेल इन युअर ऑन वर्ड्स यू राईट डाऊन थीम ऑफ नॉव्हेल. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये थीम ऑफ द नॉव्हेल लिहायची आहे. Synopsis of the extract. So in this extract we recount many elements. So tomorrow we will be study synopsis of the extract and To Sir with Love chapter number 17. I hope you have understood very well and recommended. So you subscribe this channel, then you get notification which is the important in your syllabus also. And then next part will be grammar. नेक्स्ट पार्ट आपण ग्रामरचे त्याच्यामध्ये पाहूया. थँक्यू व्हेरी मच.